नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर भाग 7 मध्ये आज आपल्याला पुढील क्वेश्चन्स पाहायचे आहेत बघा। इतिहासाचे अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन्स जे स्पर्धा परीक्षे दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। तर यामध्ये बघा नंबर 87 बघा, यामध्ये नंबर 87 मध्ये बघायचं आहे दुसरी गोलमेज परिषद। तर लक्षात ठेवायचं, साल लक्षात ठेवायचं आहे। दुसरी गोलमेज परिषद जे साल आहे तर लक्षात ठेवायचं 7 सप्टेंबर 1931 ते बघा 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 हे लक्षात ठेवायचं आहे। आणि यामध्ये उपस्थित जे होते ते लक्षात ठेवायचे, उपस्थित जे होते ते लक्षात ठेवायचे महात्मा गांधीजी हे उपस्थित होते। परंतु ही जी सभा आहे, ही जी परिषद आहे ही असफल ठरलेली आहे। लक्षात ठेवायचं, दुसरी गोलमेज परिषद ही असफल ठरलेली आहे। त्यानंतर बघा नंबर 88 बघा तिसरी गोलमेज परिषद। तर याचा कालावधी आहे 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932। लक्षात ठेवायचे, कालावधी हा विचारतात अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर या सभेवरती लक्षात ठेवायचं राष्ट्रसभेने बहिष्कार टाकलेला आहे आणि यानुसारच तिसरी गोलमेज परिषदेमध्येच लक्षात ठेवायचं 1935 च्या कायद्याविषयी पण तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर 89 बघा 24 सप्टेंबर 1932। तर अतिशय महत्त्वपूर्ण दिनांक आहे बघा, लक्षात ठेवायचं 24 सप्टेंबर 1932। तर लक्षात ठेवायचं 24 सप्टेंबर 1932 अतिशय महत्त्वपूर्ण यामध्ये पॉइंट आहे बघा, 24 सप्टेंबर 1932। तर यामध्ये काय झालेलं आहे 24 सप्टेंबर 1932 मध्ये बघा, महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण पाहून घेऊया। 24 सप्टेंबर 1932 रोजी बघा, यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी काय झालेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे, एक मिनिट, तर लक्षात ठेवायचं आहे जो पुणे करार आहे तर पुणे करार कोणत्या साली घडलेला आहे तर लक्षात ठेवायचं 24 सप्टेंबर 1932 रोजी हा पुणे करार झालेला आहे। तर कोणामध्ये झाला लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा जातीय निवाडा झालेला आहे। तर कुठला लक्षात ठेवायचं आहे, पुणे करार झाला। आणि कशाबद्दल होता यामध्ये बघा, काही जातीय निवाडा झाल्याने महात्मा गांधीजीने एरवडा करारात उपोषण केले होते। तर लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची योजना मान्य केली। तर ह्या ज्या घटना आहेत तर पुणे कराराशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 90 आपल्याला बघायचं आहे 1934 मध्ये बघा, 1934 मध्ये काय झालेलं आहे तर 1934 मध्ये बघा महात्मा गांधीजींनी चळवळ मागे घेतल्याने सविनय कायदेभंगाचे पर्व संपलेलं आहे। म्हणजे सविनय जे कायदेभंग सुरू केले होते ते इथे संपलेलं आहे। त्यानंतर 91 बघा छोडो भारत नंतर 1935 चा कायदा झाला। तर लक्षात ठेवायचं छोडो भारत नंतर कोणता कायदा झाला तर 1935 चा कायदा इथे लक्षात ठेवायचा आहे। दुसरे युद्ध जे झालेलं आहे ते कोणत्या साली झालेलं आहे तर लक्षात ठेवायचं 1939 रोजी दुसरे युद्ध झालेले आहे। ऑक्टोबर 1940 बघा महत्त्वाचा दिवस आहे, मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात झालेली आहे। ऑक्टोबर 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात झालेली आहे आणि जे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत जे आचार्य विनोबा भावे, लक्षात ठेवायचे आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत। इथे लक्षात अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल, लक्षात ठेवा।